राज्यातल्या 3 महानगरपालिकांचा आज निकाल येतो आहे। मतमोजणी सुरू आहे। पनवेलमध्ये जाऊयात। पनवेलमध्ये आत्ताच एक माहिती मिळते, त्यानुसार शेकाप आणि महाआघाडीने एक खातं उघडलेलं आहे। शेकाप महाआघाडीने खातं उघडून 2 जागी आघाडी घेतलेली आहे। शेकाप महाआघाडी आणि भाजप अशी सरळ लढत इथे पाहायला मिळते आहे। 2 जागी आघाडी मिळालेली आहे पनवेलमध्ये शेकाप महाआघाडीला। मतमोजणी सुरू झालेली आहे। नेमकं काय चित्र आहे या सगळ्या संदर्भातला आढावा घेतात आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर। पनवेल महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या जे 6 मतमोजणी केंद्र उभारण्यात आलेले आहे यापैकी खारघरच्या मतमोजणी केंद्रावर आहोत। आपण या ठिकाणचं चित्र बघू शकतो। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर उमेदवार जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत। ईव्हीएम मशीनचं सील फोडण्याआधी त्याची तपासणी करण्यासाठी आणि जर काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदवण्यासाठी या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। त्यांच्यासाठी या पद्धतीची एक वेगळी सोय करण्यात आलेली आहे। मंडप उभारून आपण बघू शकतो प्रशासन सज्ज आहे आणि अवघ्या काही तासातच पनवेल महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते आपलं नशीब त्यांचं आजमावण्यासाठी निवडणूक लढत आहेत। काही तासातच त्यांचं भवितव्य काय ते स्पष्ट होणार आहे। या ठिकाणी थेट लढत जी आहे ही भाजप आणि शेकापमध्ये बघायला मिळते आहे। त्याचबरोबर शिवसेना जरी स्वबळावर लढलेली असली तरी शिवसेनेचे नेमका फटका कोणाला बसतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी भाजप आणि शेकाप ह्या दोन्ही पक्षामध्ये थेट लढत असणार आहे। ग्रामीण भागात मोठ्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। याचा फायदा शेकापला होतो का की शहरी भागातला जो मतदार राजा आहे त्यांनी भाजपला साथ दिलेली आहे, त्याचा फायदा भाजपला होतो का हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल संगारे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, खारघर।